चला स्वप्नील जाधव, स्वप्नील जाधव, प्रथम जाधव, सूरज होतेकर. जरा स्वयंसेवक घेऊन बाउंड्री लाईनवर जायचंय. महत्वाचा सामना आहे. हॅलो, हे तो खुर्चीवर बसलेला स्वयंसेवक, लवकर तिकडे जायचं, बाउंड्री लाईनचा ताबा घ्या. चला उठा, खुर्ची घेऊन तिकडे जाऊन बसा. जावा सावलीत, जावा लवकर, चला जावा, खुर्ची घेऊन सावलीत बसा. सगळ्यांनी चारी साईडला चारी बाजूला बसा. एका जागी बसू नका. चला प्रणय 11 सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे. मागच्या साईडला जायचं सगळ्यांनी, एकाच ठिकाणी चौघ थांबायचं नाहीये. स्वयंसेवक संदेश हुतेकर, स्वयंसेवकाची जबाबदारी घेऊन सगळ्यांना एका लाईनीत कृपया लवकरात लवकर क्षेत्राशी लावून घ्यावे. धन्यवाद सुरेशजी. आणि नक्कीच या ठिकाणी मी विनंती करतो आपल्या 15 गावातील एक सुमधुर असं समालोचक म्हणून अजय मॅन ऑफ द मॅच साठी यायचंय. महादेव सर, अजयला सन्मानित करायचंय लास्ट मॅचचा मॅन ऑफ. आपणास विनंती आहे की आपण सगळीकडे स्वयंसेवक लावून घ्यायचे. आपल्या नेतृत्वाखाली सगळ्या स्वयंसेवकांना बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायला लावायचा आहे. चला मॅचला सुरुवात करायची आहे. शिंदी संघ एका बाजूला, केदार कालकाय शिंदी संघ. आपण फिल्डिंग फिल्डिंग लावून घ्यायचे. आणि नक्कीच मित्रांनो, माझ्यासोबत साथी समालोचक म्हणून प्रथम जाधव कुठं असं लवकरात लवकर व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. प्रथम जाधव, तर या ठिकाणी मात्र माझे साथी समालोचक म्हणून जे जोडले गेलेत, एक 15 गावातील उत्कृष्ट समालोचक, माझे मोठे बंधू आणि सुर्वे स्पोर्ट्स क्लबचे चालक मालक, माझे मित्रबंधू रघुनाथ सुर्वे. आणि एक मित्रांनो, आपण एका बाजूला पाहिलं तर केदार कालकाय शिंदी संघ, हा शिंदी संघ म्हणून ओळखला जातो. रघुनाथ सुर्वे यांच्या मामाचं गाव, त्यांचा आजोळ. आणि स्वतः रघुनाथ सुर्वे यांचे मामा मैदानामध्ये उतरलेले आहेत. त्यांचे छोटे मामा मला वाटतं ते उतरलेले आहेत मैदानामध्ये. आम्ही मागे गेल्या वर्षी 2 वर्ष आधी त्यांचा खेळ पाहिला. अतिशय सुंदर क्रिकेट त्यांच्या गावचं आहे, या टीमचं आहे. आणि माझ्या वेलकम रघु, या धावत्या मॅचचं, या सुरू असणाऱ्या मॅचचं आपण दोघांनी समालोचन सांभाळचं. ओटो रघुनाथ सुर्वे सर. हॅलो हॅलो, फ्रेश मॅच 4 ओव्हरची आहे. धन्यवाद रोहितजी. श्री स्वयंभू मित्रमंडळ नागेश्वर मित्रमंडळ चोरवणे आयोजित भव्य ओरम क्रिकेट स्पर्धा, या स्पर्धेचा आजचा हा शेवटचा अंतिम दिवस. आणि अंतिम दिवसामध्ये प्रथम फेरीतील हा दुसरा सामना आहे. तो म्हणजे माझा संघ केदार कालकाई शिंदे विरुद्ध प्रणय 11. अतिशय चांगल्या प्रकारचा सामना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिलं षटक घेऊन आलाय तो गोलंदाज विपुल. पहिल्या षटक घेऊन तो विपुल चांगल्या प्रकारची गोलंदाजी करण्याचा प्रयत्न असा अतिशय चांगल्या प्रकारचा चेंडू आहे. खरोखरच सफल होऊन लेग साईडला मारण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू येत नाहीये. चेंडू जातो निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. पहिला चेंडू या ठिकाणी निर्धाव टाकला जातोय. अमय उत्तेकर, आपण कुठे असाल तर पॅव्हलियनमध्ये संपर्क साधा. अतिशय चांगल्या प्रकारची गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आहे. अतिशय चांगल्या प्रकारचा मोठा फटका मारला जातोय. पहिल्या चेंडूवर जरा त्याने तात्पळ खेळत होता, परंतु दुसरा चेंडू श्रीमानाच्या पार धाडण्यामध्ये या ठिकाणी यशस्वी होतोय. तो म्हणजे प्रणय 11 संघाचा खेळाडू. कृपया आपले 12वे खेळाडू या ठिकाणी पाठवायचे. आपले सर्व खेळाडूंची नावं आम्हाला या ठिकाणी कळणं गरजेचं आहे, कारण का ही मोठी स्पर्धा आहे आणि चांगल्या प्रकारे सुनियोजित पद्धतीने हे स्पर्धेचं आयोजन आहे. या आयोजनामध्ये प्रत्येक खेळाडूचं नाव या ठिकाणी आम्हाला रेकॉर्ड मध्ये पाहिजे. अतिशय चांगल्या प्रकारचा फटका खेळला जातोय. पण त्या चेंडू निर्धाव चेंडू टाकला होता तो गोलंदाजाने, परंतु दुसरा चेंडू या ठिकाणी मोठा फटका खेळला जातो. तिसऱ्या चेंडूवर मोठा फटका येतो का? पायचा चेंडू जातोय पुन्हा एकदा सीमारेषा पार 6 धावांसाठी सलग 2 चेंडूवर 2 षटकार तिचे.
थँक्यू थँक्यू. अतिशय चांगल्या प्रकारची या ठिकाणी आपल्याला फलंदाजी पाहायला मिळते. ते सफन याच्याकडनं खरोखर अतिशय नेत्रदीपक अशी फलंदाजी करतोय. पहिल्याच चेंडू निर्धाव टाकल्यानंतर काय दबाव निर्माण केला जातोय आणि गोलंदाज आता दबावामध्ये येतोय. पाहायचंय कमबॅक करणं हे गोलंदाजाची शैली आहे. जो गोलंदाज चांगल्या प्रकारचा कमबॅक करतो तोच खरा गोलंदाज टेनिस क्रिकेटमध्ये आपला अधिराज्य गाजवतो. पाहायचं या ठिकाणी चांगल्या प्रकारची गोलंदाजी करणं गरजेचं आहे. कम्स करणं गरजेचं आहे. पुढचा चेंडू चांगल्या प्रकारचा चेंडू आहे. थोडासा लोअर फुलटॉस प्रकारे चेंडू होता. सन्मानजनक फटका खेळला जातो. एक धाव घेतली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय का पाहायचा. दुसरी धाव या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण केली जाते. दोन धाव धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते बिनबाद 14 धावा. खरोखरच चांगल्या प्रकारचं या ठिकाणी रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. दोन्ही खेळाडूंमध्ये चांगल्या प्रकारचा समतोल आहे. पाहायचंय या ठिकाणी चांगल्या प्रकारची गोलंदाजी करणं गरजेचं आहे. अतुल याला पुन्हा एकदा फुलटॉस प्रकारचा चेंडू आहे. पायचा चेंडू जातो सीमारेषेच्या दिशेने. चेंडू जातो सीमा रेषा पार 4 धावांसाठी चौकार. माझ्या मते 18 धावा या ठिकाणी जमा केल्या जात आहेत. तिच्या चांगल्या प्रकारची गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. परंतु तितक्या चांगल्या प्रकारची अचूक फटकेबाजी या ठिकाणी पाहायला मिळते सफॉनच्याकडनं. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे. चेंडू जातोय वन बाउन्स सीमारेषा पार 4 धावांसाठी चौकार. या ठिकाणी स्वयंसेवक आहे. चौकार आहे. षटक संपल्याची खून केली जाते. षटक संपल्यानंतर धावसंख्या स्थिरावली जाते. धावसंख्या होते ते 22. पहिल्या षटकामध्ये या ठिकाणी जवळ 22 धावा जमा केल्या जात आहेत. आपण जर पाहिलं तर खरोखरच या ठिकाणी या षटकामध्ये आतिषबाजी केली. ते सफवानी वन मॅन शो खेळला. एकही चेंडू नॉनस्ट्राईकच्या बॅट्समनला खेळायला मिळाला नाही. परंतु काय फलंदाजी केली जाते. आपण जर पाहिलं तर 2 षटकार 2 चौकारच्या साहाय्याने या ओव्हरमध्ये यांनी चांगल्या प्रकारची फलंदाजी केली आहे. अतिशय चांगल्या प्रकारची गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. आपल्या संघाला जर विजय मिळवून द्यायचा असेल तर शिंदे संघाकडनं चांगल्या प्रकारची अचूक टप्प्याची गोलंदाजी होणं गरजेचं आहे. 4 षटकाचा सामना आहे. कमबॅक करणं गरजेचं आहे. आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका. कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटाही सोडत नाही. संकटावर अशा प्रकारे तुटून पडा की जिंकला तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहास. या ठिकाणी कोणता संघ इतिहास घडवतोय आपण पाहायचं आहे. धावसंख्या होते 22 धावा. 22. वैदिक पहिलं संघासाठी दुसरं महत्वाचं निर्णायक षटक घेऊन येतोय गोलंदाज. कृपया गोलंदाजचं नाव सांगायचंय. हेमंत उंचकर असं गोलंदाज आहे. हेमंत चांगल्या प्रकारची गोलंदाजी करणं गरजेचं आहे. कमबॅक करणं आता गरजेचं आहे. तिसऱ्या चांगल्या प्रकारचा स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये झेल पकडण्याचा प्रयत्न होता. परंतु झेल होत नाहीये. चेंडू डॉट जातोय. पहिल्या षटकामध्ये पण आपण पाहिलं होतं. पहिला चेंडू डॉट केला होता. याही षटकामध्ये आपण पाहतोय पहिला चेंडू डॉट आहे. परंतु फलंदाज दुसरा आहे. स्ट्राईकला आता येतोय तो स्ट्राईकला फलंदाज येतो. गुड्डू आहे. नॉन स्ट्राईकला उभा आहे सफवान. ज्या सफवानने एका षटकामध्ये 22 धावा जमा केल्या आहेत. सफान माफी असावी. सफान पुढचा चेंडू हिम्मत त्याचा पुन्हा एकदा ब्लॉकरल्यांचा चेंडू आहे. हेलिकॉप्टर मारण्याचा प्रयत्न होता. एक धाव घेतली जाते. दुसरी धाव घेण्याचा कुठल्याही प्रकारचा प्रयत्न होतो का पाहायचा आहे. दुसरी धाव या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण केली जाते. 2 धावा या ठिकाणी जमा केल्या जात आहेत. 2 धावांना धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 24 धावा. या षटकामध्ये चांगल्या प्रकारचे अचूक टप्प्याचे आणि तटस्थ अशी गोलंदाजी करणं गरजेचं आहे. कमबॅक करणं गरजेचं आहे. क्रिकेटमध्ये आपण कमबॅक करू शकतो तरच आपण क्रिकेटमध्ये आपला अधिराज्य गाजवू शकतो. पाहायचा पुढचा चेंडू आहे. लोअर फुलटॉस प्रकारचा चेंडू आहे. पुन्हा एकदा लेग साईडला मारल्या चेंडू. एक धाव घेतो. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय का पाहायचा पुन्हा एकदा. दुसरी धाव घेण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जातोय. 2 धावा या ठिकाणी जमा केल्या जातात. चांगल्या प्रकारे संयमी खेळी केली जाते. ते गुड्डू याच्याकडनं त्याला माहिती आहे. सफान चांगल्या प्रकारची फलंदाजी करतोय. पहिल्या षटकामध्ये 22 धावा जमा केल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत आपण जर पाहिलं तर पहिल्या चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवर 2 धावा आणि तिसऱ्या चेंडूवर ही 2 धावा मिळत आहेत. एकूण धावसंख्या या ठिकाणी जमा केली जाते. धावसंख्या होते ती 26 धावा. बिनबाद 26 धावा. अतिशय चांगल्या प्रकारची फलंदाजी आहे. पुढचा चेंडू आणि हा
पंचाचा निर्णय काय येतो पाहायचा. चेंडू तर सीमारेषा पार जातोय यात काही शंका नाहीये आणि वाईटचा इशारा असणार आहे. एकूण 5 धावा जमा केल्या जात आहेत. खरोखरच वाईटच्या स्वरूपात या 5 धावा मिळत आहेत. वाईट आणि मिसफील्ड होते. एकूण 5 धावा या ठिकाणी जमा केल्या जातात. 5 धावा धावसंख्या सरसावली जाते. धावसंख्या होती ती 21 धावा. कृपया स्वयंसेवकांनी आपण या बॉर्डर लाईनचा ताबा घ्यायचा आहे. जेवढ्या लवकरात लवकर मैदानामध्ये चेंडू येईल तेवढ्या लवकरात लवकर हे सामने आपले खेळवले जातील. अचूक टप्प्याची गोलंदाजी करतोय हा गोलंदाज, परंतु एक चेंडू थोडीशी लाईन बिघडली होती. परंतु यष्टीच्या मागे क्षेत्ररक्षण होऊ शकलं नाहीये. चेंडू गेला सीमारेषेच्या दिशेने. एकूण 5 धावा, इकडच्या 5 धावा मिळालेल्या आहेत. मात्र पाहिलं तर क्रिकेट हा अनिश्चित खेळ आहे. या क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं. पाहायचा पुढचा चेंडू आहे. या प्रकारचा पुन्हा एकदा लवर फुलटॉस प्रकारचा चेंडू होता. एक धाव घेतली जाते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतो का पाहायचा. दुसरी धाव या ठिकाणी यशस्वी पूर्ण केली जाते. 2 धावाने धावसंख्या या ठिकाणी भर पडली जाते. धावसंख्या होते ती 33 धावा. 33 धावा या ठिकाणी जमा केल्या जात आहेत. आयुष्यात वेळ आणि मैदानामध्ये खेळ कधी बदलेल हे सांगू शकत नाहीये. अजूनही 2 षटकं बाकी आहेत. यानंतर 2 षटकामध्ये चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली तर सन्मानजनक धावसंख्येवर थांबू शकतो. पुन्हा एकदा चांगल्या प्रकारचा चेंडू आहे. हा चेंडू अचूक टप्प्याच्या पाहायला मिळालेला आहे. निर्धाव चेंडूची सांगता होते. चांगल्या प्रकारचं जपडून ठेवलेली गोलंदाजी या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. एक जर वाईट ची जी बाउंड्री सोडली तर चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली जाते. ते हेमंत याच्याकडनं. हेमंतचा पुढचा चेंडू आहे. पुन्हा एकदा चांगल्या प्रकारचा चेंडू आहे. लेग साईडला मारलेला चेंडू आहे. एक धाव घेतली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय का पाहायचा आहे. थोडीशी या ठिकाणी मिसफीड होते. 2 धावा या ठिकाणी जमा केल्या जात आहेत. 2-2 धावेने पण धावसंख्या भरमसाठ वाढवली जाते. धावसंख्या होती, धावसंख्या ती 35. षटक संपल्याची खून केली जाते. षटक संपल्यानंतर धावसंख्या येते 35. विजय. प्रयत्न आता होतोय का पाहायचा आहे. पहिल्या षटकामध्ये 22 धावा, दुसऱ्या षटकामध्ये जवळजवळ माझ्या मते पाहिले तर 13 धावा. तिसरं षटक चांगल्या प्रकारचं हाताळलं जातं का पाहायचं आहे. अभय गोलंदाजीसाठी आलाय. चांगल्या प्रकारचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न 9 चेंडूचा इशारा केला जातोय. पंच या ठिकाणी 9 चेंडूचा इशारा केला जातो. पहिल्याच चेंडू या ठिकाणी 9 टाकतोय. फ्री हिटची संधी असणार आहे. पाहायचं आहे. क्रिकेट हा खेळ रेकॉर्ड बनवण्यासाठी नाही तर बनवलेले रेकॉर्ड तोडण्यासाठी खेळला जातो. या ठिकाणी या स्पर्धेचा रेकॉर्ड 4 षटकांचा एक मोठी धावसंख्येचा रेकॉर्ड या ठिकाणी तोडला जातो का पाहायचा आहे. अतिशय चांगल्या प्रकारची गोलंदाजी करण्याचा प्रयत्न असणार आहे. चांगल्या प्रकारची गोलंदाजी करण्याचा प्रयत्न असणार आहे. पंच तटस्थ आहेत. निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. अतिशय चांगल्या प्रकारची गोलंदाजी आहे. कमबॅक चांगल्या प्रकारचा केला जातोय. 9 चेंडू होता त्याच्यानंतर फील्डची संधी होती परंतु फील्डची संधी या ठिकाणी गमावली जाते. पुन्हा एकदा चांगल्या प्रकारचा चेंडू आहे. काय तर न समजलेला चेंडू आहे. दोन्ही चेंडू या ठिकाणी निर्धावच्या टाकण्यामध्ये यश मिळते. चांगल्या प्रकारचा कमबॅक. खरोखरच कौतुक केलं पाहिजे या नवोदित खेळाडूचं. सिंधी संघाचा हा नवोदित खेळाडू आहे अभय. गुणवान खेळाडू आहे. चांगल्या प्रकारच्या अचूक टप्प्याची गोलंदाजी करतोय. बरोबर गोल्डन स्वरूपाची गोलंदाजी आहे आणि थोडासा चेंडू वळवला जातोय आणि थोडस तटस्थ ठेवलं जाते तर गुटू याला सॉरी अफान याला सफान याला त्या सफाने पहिल्या षटकामध्ये 22 धावा जमा केल्या होत्या. त्याला या ठिकाणी तटस्थ असे उभे केले जाते. 2 चेंडू या ठिकाणी निर्धाव टाकण्यामध्ये यश मिळते. धावसंख्या तटस्थ आहे. धावसंख्या आहे ती 36 धावा. आत्ता चांगल्या प्रकारचा फटका खेळला जातोय. चेंडू जातोय सीमारेषा पार 6 धावांसाठी षटकार.
आणि हा 9 चेंडू असणार यात काही शंका नाहीये. 9 चेंडूचा इशारा केला जातोय. पंच काय स्कोर आहे? डॉट डेड डेड बॉल आहे का? पंच पंच हा डेड बॉल आहे ना? ओके, डेड बॉल आहे. पंच नक्की नो बॉल आहे. ओके. एकूण धावा किती आहेत? 2 धावा. ओके. 9 ची 1 आणि 1 धाव आहे. आणि हा फील्डचा चेंडू असणार आहे. पाहताय या फील्डच्या चेंडूचा समाचार घेतला जातो का? आणि चांगल्या प्रकारचा समाचार वारंवार घेतला जातोय या सामन्यामध्ये. अतिशय चांगल्या प्रकारचा चेंडू आहे. खरोखरच फील्डच्या संधी असलेला चेंडू हा खरोखरच अभयकडनं अतिशय चांगल्या प्रकारचा खेळ हाताळला जातोय. अचूक टप्प्याची गोलंदाजी फील्डच्या चेंडूवर केली जाते. एक धाव घेतली जाते. त्यानंतर बाकी अजूनही 2 धावा या ठिकाणी जमा केल्या जातात. धावसंख्या होते 46 धावा. अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत. तिसरं षटक चालू आहे आणि आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 46 धावा या ठिकाणी जमा केल्या जातात. 15.50 सरासरीने आतापर्यंत धावसंख्या जमा केली जाते. तर पुढचा चेंडू आहे. अतिशय चांगल्या प्रकारचा चेंडू आहे. खरोखरच कौतुक केलं पाहिजे या गोलंदाजाचं. सुंदर गोलंदाजी करतोय. माझ्या मते या पहिल्या 2 षटकामध्ये जवळ-जवळ धावांचा पाऊस पडला होता. त्याच्यानंतर या षटकामध्ये आपण अतिशय चांगल्या प्रकारचे अचूक टप्प्याची गोलंदाजी बघतोय. 2 लीडची संधी असतानाही मोठा फटका मारण्याचा होतोय प्रयत्न, परंतु या ठिकाणी झेल होत नाहीये. धावा किती जमा केल्या जातात पाहायचं आहे. षटक संपल्याची खूण केली जाते आणि धावसंख्या होती 48 धावा. 3 षटकाच्या समाप्तीत धावसंख्या होती ते 48. शेवटचा निर्णायक षटक कोण घेऊन येते ते पाहायचं आहे. आता गेलो, असा आलो. डीजे. ते 49. सामना आता आहेत. सामनाधिकाऱ्यांनी थोडंसं लक्ष द्यायचंय गोलंदाजीच्या मार्क मार्कवर. या षटकामधला पहिला चेंडू असणार आहे. पहिला चेंडू त्याने टाकला होता. चांगल्या प्रकारचा घुसून मारलेला चेंडू आहे. चेंडू जातोय सीमारेषेच्या पार 6 धावांसाठी षटकार. लटक्या स्वरूपाची गोलंदाजी करतोय, परंतु सपाट चांगल्या प्रकारची फलंदाजी करतोय. सपाना या ठिकाणी
आतिषबाजी करतोय. सफान चांगल्या प्रकारची फलंदाजी करतोय. दुसरा चेंडू द्यायचा आहे. कृपया दुसरा चेंडू द्या. जुना चेंडू. थोडा फास्ट सामना खेळवायचा आहे. कृपया सहकार्य करा शिर्डी संघ. हा सामना आपण थोडासा लय स्लो चालू आहे. पाहायचा पुढचा चेंडू आहे. चांगल्या प्रकारची गोलंदाजी करण्याची गरज असणार आहे. या ठिकाणी रनआउटची संधी आहे. पाहायचं रनआउट होतो का. फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. वाईट चेंडूचा इशारा आहे आणि सफान या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय. पहिला धक्का बसतोय. विजय. आणि सफान रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय. शेवटचं षटक आहे. त्याला माहिती आहे प्रत्येक धाव महत्वाची आहे. मोठी स्पर्धा आहे. समोरचा संघही तितकं तितकं तुल्यबळ असा संघ आहे आणि त्या संघाच्या समोर चांगल्या प्रकारची फलंदाजी करणं गरजेचं आहे. फलंदाजीसाठी आता येतोय तो सिद्धेश. एक मोठा लेग टर्न करण्याचा प्रयत्न होता परंतु वाईट चोरीचा इशारा पुन्हा एकदा येतोय. धावसंख्या होते. धावसंख्या येते माझी स्कोरर. 58 धावा या ठिकाणी जमा केल्या जात आहेत. पाहायचा पुढचा चेंडू आहे. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे आणि फटका जातोय तर सीमारेषा पार. 6 धावांसाठी षटकार. कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी त्रास नाहीये क्षेत्ररक्षकांना कारण का चेंडू बॅटला लागला की तो सीमारेषा पार जातोय. सागर उत्तेकर यांचं इथे आगमन झालंय. त्यांचं मंडळाच्या तर्फे त्यांचं हार्दिक अभिनंदन, हार्दिक अभिनंदन. खरोखरच आदरणीय सन्माननीय सागरजी उतेकर आपण या ठिकाणी या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आलात त्याबद्दल मंडळातर्फे आपल्या सत्याच्या ऋणी आहे. कारण का वेळाची वेळ काढून आपण या क्रिकेटसाठी आपल्या गावासाठी आणि गावाच्या नावासाठी या ठिकाणी आलाय. अतिशय चांगल्या प्रकारचा चेंडू आहे. काय दिसतंय या ठिकाणी थोडंसं फॉर्मलिंग पाहायला मिळतंय आणि खरोखरच फलंदाज बाद होऊ शकला असता परंतु 2 वेळा ट्राय केली जाते परंतु फलंदाज काय बाद होत नाहीये. एक धाव या ठिकाणी जमा केली जाते. 34 धाव म्हटले तरी वावगं ठरणार नाहीये. धावसंख्या होते 65 धावा. अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत. 65 धावांचा डोकर या ठिकाणी उभा केला जातोय. खरोखरच 4 षटकांमध्ये आपण जर पाहिलं तर ही धावसंख्या आहे ती ओव्हर धावसंख्या म्हटले तरी वावगं ठरणार नाहीये. अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत. फलंदाजीसाठी चांगल्या प्रकारची फलंदाजी करणारे खेळाडू आहेत आणि या लोड फुटताच प्रकारचा चेंडू आहे. चेंडू जातो सीमारेषा पण 6 धावांसाठी षटकार. यापुढे होणारा सामना शिवप्रतिष्ठान शिंदे विरुद्ध स्वयंभू नागेश्वर. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी या ठिकाणी टॉससाठी यायचंय आणि यापुढील सामना 3 षटकांचा खेळवला जाणार आहे. फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. ग्रीन बोल्ट फलंदाज बाद होतोय. त्या फलंदाजाचं नाव आहे तो गुड्डू. माफी असावी. सिद्धेश या ठिकाणी बाद होतोय आणि अजूनही काही चेंडू शिल्लक आहे. त्या चेंडूचा समाचार घेण्यासाठी कोण येतोय फलंदाज पाहायचंय.
आणि सिद्धीची जाण्याची येतो तो मयूर. मयूर चांगल्या प्रकारचा फलंदाजी करतो. पाहताय काही चेंडू शिल्लक असणार आहे. माझ्या मते 1 किंवा 2 चेंडू शिल्लक असतील. आणि या षटकामध्ये खरोखरच या सामन्यामध्ये म्हटलं तर या इनिंग मध्ये भरपूर धावसंख्येचा या ठिकाणी डोंगर उभा केला जातोय. पाहताय क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. त्याच्या सिद्धी संघाकडे पण चांगल्या प्रकारचे फलंदाज आहेत. पुन्हा एकदा हा फलंदाज बाद होतोय. पंच काय निर्णय देतात पाहायचंय. पंच या ठिकाणी 9 चेंडूचा इशारा करतायत. फ्री ओके. थ्रो बॉलिंगची या ठिकाणी नो दिला जातोय. गोलंदाज गोलंदाज बाद, 2 रनची पेनल्टी आणि 9चा 1 धाव. एकूण 3 धावा. धावसंख्या होती या 3 धावेने धावसंख्येत भर पडली. धावसंख्या आली ती माझी स्कोरर. धावसंख्या होती ती 74 धावा या ठिकाणी जमा केल्या जात आहेत. आणि या चेंडूवर स्पीड असणार आहे. पाहायचं फील्डची संधी. च्या चेंडूवर मोठा समाचार अजून सुद्धा घेतला गेला नाहीये. पहिले आता घेतला जातो का? चांगल्या प्रकारचा फटका आहे आणि खरोखरच चेंडू कुणालाच दिसला नाहीये असं म्हटलं तरी वावं ठरणार नाहीये. षटकार जातोय आणि या 6 धावाने धावसंख्या बरोबर धावसंख्या होती ती 80 धावा. 81 धावांचं आव्हान असणार आहे. 24 चेंडू आणि 81 धावांचं आव्हान. पाहायचंय असं केलं असं आलं. ठीक आहे. हॅलो. तर नक्कीच मित्रांनो आपल्याला एक मोठी मॅच पाहायला मिळते. केदार कालकाय शिंदे विरुद्ध प्रणय 11. केदार कालकाय शिंदे संघ खेळाडू कक्षामध्ये जायचे. शिंदे संघ टीम शिंदे. मित्रांनो खेळाडू कक्षामध्ये जायचंय. जिंकण्यासाठी पहिल्या सत्रामध्ये धावा जमा केल्यात 81 आणि जिंकण्यासाठी 24 चेंडू 82 धावांची गरज. 82 रन्स टू विन. बिग फाईट मित्रांनो पाहायला मिळते प्रणय 11 विरुद्ध केदार कालकाय शिंदे या दोन बलाढ्य संघांमध्ये. यानंतर होणारी मॅच असेल यानंतरची होणारी मॅच असेल अजय सर शिवसह्याद्री प्रतिष्ठान शिंदे गावठण विरुद्ध श्री स्वयंभू नागेश्वर चोरवणे. त्याला शिंदे गावठण आणि चोरवणे संघ टॉससाठी यायचं. हॅलो. नक्कीच आत्ताच आम्हाला एक कॉल आला होता. आमचे आर्मी बंधू प्रशांत उत्तेकर आर्मी मॅन. मला वाटतं ते आता राजस्थानच्या बॉर्डरीवरती तैनात आहेत. तिथून युट्यूबच्या लाईव्ह मधून आपला हा आस्वाद घेत आहे टुर्नामेंटचा. आणि त्यांची टीम होती ही प्रणय 11 जी जिंकलेली आहे. तिथून ते त्यांचं मार्गदर्शन. हॅलो 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 हॅलो. आता होणाऱ्या सामन्यासाठी टॉस प्रणय 11 हा जो चालू राऊंड आहे तो प्रशांत उतेकर आर्मी मॅन ज्यांच्या आम्ही मी प्रमोद उतेकर आनंद करतो की त्यांनी टॉस उडवा. या. आणि नक्कीच त्यांनी या मंडळासाठी येणाऱ्या गत वर्षाच्या ज्या टुर्नामेंटसाठी क्रमांक 3चं 15,000चं बक्षीस त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. आताही ते बाउंड्री लाईन वरती गुजरात बाउंड्रीवरती आहेत आणि तिथून ते युट्यूबच्या माध्यमातून हे प्रक्षेपण पाहत आहेत. महादेव उतेकर जरा इकडे लक्ष द्या. प्रशांत उतेकर यांचा कॉल चालू आहे. आम्ही त्यांना वारंवार आणि त्यांच्या हॅट्सऑफ आहे या कार्याला. कारण की टॉस आमच्या गावचा अभिमान आहे. आर्मी मॅन मागते प्रशांत उतेकर. टॉस जिंकलेला आहे नागेश्वर संघाच्या कर्णधार संदेश उतेकर यांनी. संदेश उतेकर काय सांगतो काय करणार आपण? मला तसं डायरेक्ट आता टॉस उडवायला पाठवली. निर्णय तर आता घ्यावा लागेल. पूर्ण टीमला मी विचारतो लगेचच मी निर्णय सांगतो. ऍडल कॅप्टन तसं मी 3 ओव्हरची मॅच आहे. मी पहिली गोलंदाजी घेईन पण सध्या तरी मी टीमला विचार. आपण काय
आता ते त्यांच्यावरती डिपेंड आहे. त्यांना बॉलिंग घ्यायची की बॅट. पण हा सामना वाटतं फार कडक सामना होईल. शिंदे आणि चोरवणे. बरोबर की नाही? आपल्याला बॅटिंग आणि बॉलिंग करायचे, बाकी काय करायचं नाही. ठीक आहे? दोघांना शुभेच्छा. धन्यवाद. प्रणय 11. धन्यवाद. अशा प्रकारे सचिन दादा परत आपल्या व्यासपीठावरती बसलेले आहेत. आमचे गावचे सुपुत्र आर्मी मॅन प्रशांत बाबू उतेकर यांनी आमच्या मंडळासाठी येत्या गत वर्षामध्ये 2025च्या टुर्नामेंटसाठी 15,000चं 3 नंबरचं पारितोषिक त्यांनी डिक्लेअर केलंय. आणि आता चालू असलेला सामना प्रणया, मला वाटतं त्या संघाचे मालक आहेत, स्वतःही तिथे युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह पाहत आहेत. प्रशांत उतेकर आमच्या गावची शान आहे, आम्हाला अभिमान आहे. आमच्या देशसेवेमध्ये ते कार्यरत आहेत आणि तिथूनही थोडासा वेळ काढून या युट्यूबच्या माध्यमातून त्यांचं लक्ष या मैदानाकडे लागलेलं आहे. आणि त्या मैदानाच्या या युट्यूबच्या माध्यमातून वारंवार तिथून ते कॉल करतायत. त्यांची धडपड देशासाठी आणि या क्रिकेटसाठी त्याच्यातून दिसून येते आम्हाला. कारण की प्रत्येक वेळेला एक तासाने कॉल करतायत, अरे असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे, ह्या माध्यमातून हे करा, त्या माध्यमातून ते करा, अमुक करा, तमुक करा. वारंवार त्यांचं आम्हाला मार्गदर्शन असतं आणि त्यांची इच्छा होती इथपर्यंत यायची, परंतु काही कारणास्तव सुट्टी त्यांची कॅन्सल झाली. नाहीतर त्यांनी दोन्ही योगायोगाने टुर्नामेंट आणि गावची यात्रा याचं नियोजन करून सुट्टी टाकलेली होती. परंतु थोडस गडबडली आणि त्या माध्यमातून त्यांची सुट्टी कॅन्सल झाली आणि त्यामुळे इथपर्यंत पोहोचू शकले नाही. परंतु त्यांच्या या टुर्नामेंट मध्ये योगदान म्हणून प्रणया 11 ही टीम त्यांच्या मालकीची टीम खेळत आहे. असे आमचे प्रशांत बाबू उतेकर येत्या गतवर्षीसाठी त्यांनी 15,000 रुपये आम्हाला दिलेले आहेत. थोडं स्पीडअप करायचं आहे, लवकर चालू करायचं आहे. आणि आता इथनं पुढे ऐकूया सुमधुर आवाज आमचे साखरगावचे गायक आणि समालोचक रोहित उतेकर साहेब. धन्यवाद महादेव सर. आणि खरोखरच आपण आभार व्यक्त करूया ज्याप्रमाणे आपण उल्लेख केलात की सन्माननीय प्रशांतजी उतेकर यांच्या मुली, यांच्या कन्येचं नाव आहे प्रणया 11 आणि त्यांचा संघ मात्र या ठिकाणी आपल्याला खेळताना दिसतोय. पहिल्या सत्रामध्ये 81 धावा जमा केल्या आणि जिंकण्यासाठी शिंदे संघाला, माफ करा, 80 धावा जमा केल्या, जिंकण्यासाठी 81 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय. तर यानंतर जी होणारी मॅच आहे स्वयंभू नागेश्वर चोरवणे विरुद्ध शिंदे गावठण या दोन संघांमध्ये नाणेफेकीचा कौल जिंकला स्वयंभू नागेश्वर टीमने आणि फिल्डिंग स्वीकारले. फलंदाजीसाठी पाचारण केलं शिंदे गावठण संघाला. दोन्ही संघांनी मात्र तयार राहायचंय. एका बाजूला स्वयंभू नागेश्वर आणि दुसऱ्या बाजूला शिंदे गावठण संघ. आणि पंचांना विनंती असेल, स्पीडअप करा प्लीज. चला बॅटिंग. चला प्रणय 11 आणि केदार कालकाय शिंदे जिंकण्यासाठी 81 धावांचं लक्ष्य. सलामीची जोडी दोन्ही संघाचे अतिरिक्त 12th मॅन, अतिरिक्त खेळाडू आम्हाला नावं सांगण्यासाठी सुपूर्द करायचे आहेत कॉमेंट्री बॉक्स कडे. शिंदे संघ आणि प्रणय 11. चला अमय उतेकर, आपण इकडे यायचं. अमय उतेकर. शिंदे संघ पंच, आपण सामन्याला सुरुवात करायची आहे, अन्यथा पॅनल्टीला सामोरं आपण जावं लागेल आयोजकांच्या वतीने. वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन आलाय करण आणि फलंदाजांची नावाने आम्हाला कळाली. शिंदे संघ तुमचा एक खेळाडू पाठवा.
नावं सांगण्यासाठी शिंदे संघ. तर शिंदे संघाकडून सलामीची जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. अतुल आणि अजय सायकरेनला अतुल आणि त्याच्या जोडीला अजय आणि त्याला मारा करते करण. पहिलाच चेंडू वेगवान चेंडू सरळ विसावतोय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडूफेकी करण्यामध्ये यश येतंय. गोलंदाज करण एक ते तर्रार अशी गोलंदाजी पाहायला मिळते. जिंकण्यासाठी खूपच मोठं या गेल्या 2 दिवसापासून हाय स्कोर म्हणून ज्याची नोंद झालेली 81 धावा जमा केल्या हा संघ प्रणय 11. त्याला मात्र नो लुक शॉट मारताना दिसलाय आपल्याला. त्या ठिकाणी फिल्डर आहे चेंडू मागे आणि चेंडू कलेक्ट करून थ्रो करतील तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्यात. खरोखरच आपण एक बहुमोलाची टुर्नामेंट आपण पाहतोय. त्या ठिकाणी श्री स्वयंभू नागेश्वर मित्र मंडळ चोरवणे होतेकर गावठण या मंडळाच्या वतीने एक भव्य दिव्य अशी एक ओव्हरऑल क्रिकेट स्पर्धा पुन्हा एकदा करत तयार. यावेळी मात्र पुन्हा एक सुरेख चेंडू हाताळलाय. एक चांगली गती असणारी गोलंदाजी पाहायला मिळते मैदानामध्ये. चेंडू सरळ विसावतोय विकेट किपरच्या हातामध्ये. काहीसा न समजलेला चेंडू अतुलला निर्धाव चेंडूची सांगता करताना दिसते. जर एका बाजूला पाहिलं तर आपल्या सोबत जोडले डीजे राज मुंडे त्यांचं देखील हार्दिक स्वागत. युट्यूबच्या माध्यमातून आमचे आगरसन गावचे यश मुंडे आई माऊली ही चॅनल त्यांचं बॅटची काढायला लागून चेंडू काही काळ हवेत होता. झेल निसटला जातोय. चांगला अटेम्प्ट या ठिकाणी पाहायला मिळाला विकेट किपरच्या माध्यमातून. एक धाव कंप्लीट. धावसंख्या झाले 3 या आकड्यावरती. धावफलकावरती केदार कालके शिंदे या संघाची बिनबाद 3. मर्यादित 4 षटकांचे सामने आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार करण. यावेळी मात्र बॅटच्या मध्ये बॉल उडा दिया है घुमा दिया है ये जाएगी सीधा 6 रन के लिए 6वर अजय सायकरेनला. यावेळी मात्र पंचांकडे अपील. पहिला गडी बाद. विकेट क्रमांक पहिला मैदानाच्या बाहेर. अजय बॅक टू द पॅव्हिलियन. षटक संपतंय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 6 चेंडूंचा खेळ अखेर संपला जातोय. धावसंख्या धाव फलकावरती केदार कालकाय शिंदे 1 गडी बाद. 9 या आकड्यावरती डीजे
जोडीला पण अतुल अशी जोडी बघायचे. अतुलने अशी कामगिरी करावी लागेल. अतुलला अशी कामगिरी दोन्ही फलंदाजांना करावी लागेल. गोलंदाजी ट्रॅक वरती शेजात आपल्याला पाहायला मिळतोय. आणि मात्र वेगवान चेंडू सरळ चेंडू फटका मारलाय लॉंग ऑफला. त्या ठिकाणी फिल्डिंग देखील चांगली पाहायला मिळते. चेंडू फेकी करतील तोपर्यंत एक धाव कंप्लीट केलाय. धावसंख्या झाली धाव फलकावरती 16 या आकड्यावरती. 16 रन ऑन बोर्ड. टीम केदार कालकाई शिंदे जिंकण्यासाठी 81 धावांचं लक्ष ठेवलं. 81 रन्स टू विन. पुन्हा एकदा शेजात तयार. त्यावेळी मात्र फुलटॉस चेंडूला भिरकावून दिलाय सीमारेषेच्या दिशेने जातोय चेंडू. पंचांकडे लक्ष. आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी धावसंख्या पुढे जाते 22 या आकड्यावरती. हळूहळू चांगल्या खेळपट्टीवरती चांगल्या रन रेटने पुढे येणारा संघ तो म्हणजेच केदार कालकाय शिंदे. धावसंख्या झाली धावफलकावरती आफ्टर 1 विकेट. 22 रन ऑन बोर्ड. पुन्हा एकदा शेहजाद थोडासा मागडा ठरतोय परंतु कमबॅक करताना दिसेल येणाऱ्या काही चेंडूंवरती. पुन्हा तयार शेहजाद. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा. यावेळी मात्र आपटून टाकलेला चेंडूला दिशा दिली. घुमा दिया आहे चेंडू. जातोय सीमारेखा पार. षटकार. धावा झालेल्या आहेत. 28 रन ऑन बोर्ड. आणि आता मात्र तुफानी पारी खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे अतुल आणि अतुलाची जोडी. आणि शेजाद नक्कीच त्याच्या गोलंदाजीवरती 3 षटकार आलेत. आणि आतापर्यंत शेजादने 19 धावा खर्ची केल्या आहेत. नक्कीच एक मोठा खेळाडू असला तरी पण जेव्हा मित्रांनो खेळ आहे खेळामध्ये जर आपण गोलंदाज भारी असेल तर तितक्याच ताकदीचा फलंदाज देखील असतो समोरील प्रतिस्पर्धी संघामध्ये. पुन्हा एकदा बॉलर तयार. यावेळी मात्र आपटून टाकलेला चेंडू 22च्या स्वरूपामध्ये. चेंडू जातोय एसच्या मागे. माफ करा व्हाईट बॉल आहे. आणि 22च्या स्वरूपात 4 धावा. अशा आता ज्या 5 धावा काउंट केल्या जातील धाव फलकामध्ये. धावसंख्या पुढे येते 33 वरती. फक्त बिमर साठी तुम्हाला रिव्ह्यू आहे. त्याला अंपायर डिसिजन आहे. इट्स द फायनल डिसिजन. सहकार्य करायचंय टीम प्रणय 11. व्हाईट प्लस 4 22च्या स्वरूपामध्ये अशा धावसंख्या दिलेल्या आहेत. थोड़ा सा व्हाइट लाइन के बाहर जाने वाली गेंद अंपायर्स ने व्हाइट बॉल डिक्लेयर किया है. स्कोर हुआ है 33 रन ऑन बोर्ड. 33 रन ऑन बोर्ड केदार कालकाई शिंदे. फिर से त्याला पुन्हा एकदा आगळी वेगळी फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच प्रणय 11 या संघाकडून. त्यावेळी पुन्हा मात्र लॉंग ऑनला चेंडू तटवलाय. चेंडू खाली फिल्डर येतोय. एक धाव काढले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. चेंडू चांगली फेकी केली आणि चेंडू बॉलरकडे येतोपर्यंत एक धाव कंप्लीट. षटक संपल्याची गुण येते. आफ्टर 2 ओव्हर धावसंख्या जर धाव फलकावरती एक गडी बाद. 34 या आकड्यावरती 34 रन ऑन बोर्ड आफ्टर 2 ओव्हर.
धावसंख्या झाले 2 गडी बाद 34 या आकड्यावरती आणि चांगली कामगिरी गोलंदाजाच्या माध्यमातून गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय सिद्धेश. पहिला चेंडू निर्धाव चेंडू, त्यानंतर मात्र क्लीन बोल्ट असं एक समीकरण, असं एक त्याच्या गोलंदाजीचा हायलाइट्स आपण पाहायला मिळत आहेत. चला यानंतरची मॅच असेल स्वयंभू नागेश्वर विरुद्ध शिंदे गावठण या दोन संघांमध्ये आपण देखील तयार राहायचंय. सामन्याला सुरुवात नवीन आलेला फलंदाज हेमंत. काय मात्र हेमंत खूपच मोठा शॉट मारलाय, चेंडू बिग 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 सिक्सर डीजे. डीजे राज. ओके, थँक्यू डीजे. सॉन्ग डाउनलोड होतोय आपल्याकडे आणि या 6 धावांच्या जोरावरती धावसंख्या पुढे येते धावफलकावरती 40 वरती. चला सिद्धेश आणि नवीन आलेला फलंदाज हेमंत असा मारा केला जातोय एक व्यावसायिक क्रिकेटर एकमेकांसमोर. आणि मात्र हुक केलाय, ऑन साइडला मारलेला फटका जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेने. त्या ठिकाणी थोडासा मिसफिल्ड, चेंडू सीमारेखा पार, पुन्हा एकदा ब्रँडेड चौकार. ठीक आहे. खेळपट्टीवरती या मैदानावरती आता ज्यांचं शुभागमन झालंय ते म्हणजे आपल्या चोरवणे गावचे सुमधुर असे समोलोचक आणि पत्रकार सुदर्शन दादा जाधव हे देखील या ठिकाणी हजर आहेत. त्यांना विनंती करतो आपण कॉमेंट्री बॉक्स कडे यायचंय. आमचे 15 गावचे एक सुमधुर असं संगीत आणि बेस्ट कॉमेंटमॅन सुदर्शन दादा जाधव हे देखील या ठिकाणी आहेत. त्यांना विनंती करतो आपण मात्र कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईन व्हायचं आणि या स्पर्धेची शोभा वाढवायची. या मात्र पुन्हा येसच्या उद्ध्वस्त क्लीन बोल्ट डीजे. मला वाटतं 4 गडी बाद झालेत. 4 किती 4 गडी बाद झालेत शिंदे संघाचे. मित्रांनो धावसंख्या जेव्हा आपण पहिल्या सत्रामध्ये जास्त असेल तर तेव्हा सेकंड इनिंग मध्ये चेस करताना थोडंसं दडपण येतं आणि ते दडपण आपल्याला पाहायला मिळते केदार कालकाय शिंदे या संघासमोर. कुठेतरी अडचणी येत आहेत आणि त्या अडचणींना पार करण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु तितकीच चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे प्रणय 11 या संघाची. आणि मला वाटतं 3 षटकाचा खेळ संपलेला आहे. 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या झाली 44 या आकड्यावरती. 6 चेंडूमध्ये 37 धावांची गरज जवळजवळ अशक्य, परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कधी काही होऊ शकतं. एखादा चेंडू जरी तुम्ही चुकीचा टाकला तर त्याचा भरणा तुम्हाला करावा लागेल. गोलंदाजाचं नाव सांगायचंय
युवराज, इमरान, थँक्यू. इम्रान, माफ करा, या ठिकाणी इम्रान, हेमराज, दीपराज असे इक्वल नावं आहेत, तरी पण नो डाऊट गोलंदाजी ट्रॅक वरती इम्रान आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू निर्धाव, एक धाव काढलाय इम्रान. वैयक्तिक कोट्यातील पहिलं सांघिक शेवटचं षटक घेऊन आलाय. चला इम्रान तयार. न्यू बॅटर मैदानामध्ये विपुल आणि त्याच्या जोडीला अतुल अशी जोडी मैदानामध्ये आहे. मोठा जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू, अच्छी गेंदबाजी देखने देखने के लिए मिल रही है हमें इस क्रीज पर. इमरान की ओर से एक बहुत ही अच्छी गेंदबाजी करते. इस बार उड़ाया है, गेंद जाएगी सीमा रेखा पार, आएंगे 6 रन. कम ऑन डीसी. चांगलं संगीत देखील आपल्याला ऐकायला मिळतं डीजे राज यांच्या माध्यमातून. धन्यवाद डीजे राज. धावसंख्या झाले 51 वरती. जिंकण्यासाठी आता गरज असेल 3 धावा आणि 30 धावांची गरज. अगेन इम्रान, बॅट कट लागून चेंडू येतो थर्डमॅनच्या दिशेने. एक धाव कंप्लीट होईल का? एक धाव काढून दिली आहे. स्ट्रायकरला अतुल आलाय. स्ट्रायकर एंडला अतुल पाहायला मिळत आहेत आता. 2 चेंडू आणि 29 धावांची गरज. थोडस अवघड असं समीकरण. चला स्वयंभू नागेश्वर संघ तयार राहायचंय फिल्डिंग साठी. आणि शिंदे गावठण तुमची सलामीची जोडी देखील आपण तयार ठेवायची. लगेचच आपण या सामन्याला सुरुवात करायची आहे. चला अगेन इम्रान तयार. चेंडू भिरकावून दिलाय, सीमा रेखा पार 4 धावांसाठी. बॉल द्यायचा आहे स्वयंसेवक. आणि यानंतर कॉमेंट्री करण्यासाठी मी या ठिकाणी आवाज देतोय, ते म्हणजे सुदर्शन जाधव सर. आपण यायचंय. आणि त्यांच्या जोडीला महादेव उतेकर असतील, आमचे यजमान कॉमेंटेटर महादेव सर आणि सुदर्शन जाधव सर. आपण यायचंय. त्याला सामना विजयी झालाय प्रणय 11. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि केदार कालकाय शिंदे संघ तुम्हाला देखील शुभेच्छा असतील. आपण या